छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रात प्रवेश करताना महिला परीक्षार्थींना थांबवण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। सुरक्षेच्या नावाखाली महिलांना गळ्यातील मंगळसूत्र तसेच काना नाकातील दागिने काढूनच परीक्षा केंद्रात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या। या सूचनांमुळे अनेक महिलांची तारांबळ उडाली असून परीक्षा केंद्रात नेमकं काय घडलं याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग टाइम असताना प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात जाताना कसून चौकशी केली जात होती। यात कुठलंही मेटलचं साहित्य सोबत घेऊन जाऊ नका असं गेटवरच सांगण्यात आलं। महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, काना नाकातले दागिने काढण्याच्या सूचना केल्या, त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असं सांगितलं। त्यामुळे महिलांना मंगळसूत्रासह अंगावरचे दागिने काढावे लागले। अनेक महिला परीक्षार्थी गोंधळून गेल्या। काही महिलांसोबत नातेवाईक उपस्थित असल्यामुळे त्यांनी दागिने नातेवाईकांकडे दिले। मात्र ज्या महिला एकट्याच परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली। काहींना दागिने कुठे ठेवावेत याचा प्रश्न पडला, तर काही वेळेवर परीक्षा केंद्रात पोहोचू शकल्या नाहीत। या संपूर्ण प्रकारामुळे महिला परीक्षार्थींमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। सुरक्षेच्या कारणास्तव तपासणी आवश्यक असली तरी अशा सूचना आधीच स्पष्टपणे दिल्या गेल्या असत्या तर हा गोंधळ टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया अनेक परीक्षार्थींनी दिली।